ഞാനിപ്പോൾ ഉള്ളത് അയോധ്യയിലെ രാമജന്മഭൂമിയിലാണ്. എനിക്ക് പിന്നിൽ രാമക്ഷേത്രത്തിന്റെ ആദ്യഘട്ട നിർമ്മാണം പൂർത്തിയായി കഴിഞ്ഞിരിക്കുന്നു. ഇപ്പോൾ നമ്മളോടൊപ്പം ഈ നിർമ്മാണ പ്രവർത്തനങ്ങളിൽ പങ്കെടുത്തിട്ടുള്ള നിരവധി തൊഴിലാളികൾ ഈ രാമജന്മഭൂമിയിൽ നിന്ന് തന്നെ ചേരുകയാണ്. भाई साहब राम राम, जय श्री राम। जय श्री राम। आपका एक्सपीरियंस क्या है राम जन्मभूमि? जो सर हम लोगों का एक्सपीरियंस इतना अच्छा है, भगवान श्री राम जी ने हम लोगों को आगमन किए 2 साल हो गए हम लोगों को काम करते हुए। यहाँ आने के बाद खुशी दर्द जो शरीर के अंदर का रहता है सब निकल जाता है, भूख प्यास सब खत्म। बस प्रभु श्री राम की सेवा के लिए भगवान ने हम लोगों को बुलाए और सेवा करने के लिए इतना ज़्यादा खुशी में सब भूल गए। खाना पे भूख लगती नहीं है सर, बस श्री राम का नाम आ जाता है। प्रभु श्री राम जी ने हम लोगों को बुलाए। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आप लोग कुछ है? बोले भैया। मैं सुल्तानपुर का रहने वाला हूँ। मेरा नाम विक्की पांडे उर्फ श्रीकांत पांडे है, जो कि मैं 6 महीने से यहाँ काम कर रहा हूँ और इस मंदिर निर्माण के लिए पूरा सहयोग कर रहा हूँ। पैसे के लिए नहीं बल्कि पूरा इस राम मंदिर के दर्शन या अपने कर्मों से जुड़कर मैं इस मंदिर के ईंट पत्थर उठाकर मंदिर निर्माण कर रहा हूँ और बहुत भाग्यशाली हूँ जो इस मंदिर निर्माण में पूरा अपना सहयोग दे रहा हूँ। और ये बहुत दिनों से सोचा जा रहा था कि मंदिर निर्माण कब होगा, लेकिन ये समय आ गया है कि आज मंदिर निर्माण हमारे हाथों द्वारा हो रहा है। बड़े सौभाग्य की बात है कि हमारे पूर्वज इस मंदिर निर्माण के लिए सोचते रहे, लेकिन आज हमारे समय में मंदिर निर्माण हो रहा है और हमारे आने वाली पीढ़ियां भी सोचेंगी कि हमारे पिताजी या हमारे भाई साहब या हमारे चाचा इस मंदिर निर्माण में कुछ न कुछ सहयोग किए हैं। आज बड़ी खुशी की बात है, बहुत भाग्यशाली हैं जो इस मंदिर निर्माण में हम अपना सहयोग दे रहे हैं। जय श्री राम, एक ही नारा एक ही राम। जय श्री राम, जय श्री राम। एक ही नारा एक ही राम। जय श्री राम, जय श्री राम। एक ही नारा एक ही राम। जय श्री राम, जय श्री राम। जय श्री राम, जय श्री राम। आपका नाम? मेरा नाम विनोद। ओके, कौन सा स्टेट से? टोंक डिस्ट्रिक्ट। ओके, आपका एक्सपीरियंस क्या है राम जन्मभूमि में? राम जन्मभूमि ये है कि हमारे सौभाग्य है कि यहाँ पर हम काम कर रहे हैं, कि यहाँ पर हर कोई को यहाँ पर नहीं मिलता, यहाँ आने के लिए तरसते हैं लोग। ജയ് ശ്രീറാം. എന്തായാലും തൊഴിലാളികളുടെ കാരണം അവരുടെ ഒരു അധ്വാനത്തിന്റെ ഫലമാണ് ഈ പിന്നിൽ ഉയർന്നു നിൽക്കുന്ന രാമക്ഷേത്രം എന്ന കാര്യത്തിൽ യാതൊരു സംശയമില്ല. ഇവർ ഓരോരുത്തരും വ്യക്തമാക്കുന്നത് പൈസയ്ക്ക് വേണ്ടിയുള്ള ഒരു പ്രവർത്തനമല്ല ഇവിടെ നടന്നത്, മറിച്ച് രാമജന്മഭൂമിയിൽ ക്ഷേത്രം ഉയരണം എന്നത് ഈ രാഷ്ട്രത്തിന്റെ വികാരമാണ്. അതിനുവേണ്ടിയുള്ള നിർമ്മാണത്തിലായിരുന്നു തങ്ങൾ. ഇനിയും ബാക്കി കൂടിയുണ്ട്, കാരണം 1ാം ഘട്ടം മാത്രമാണ് ഇവിടെ പൂർത്തിയാകുന്നത്. അതിനാൽ വളരെ സന്തോഷം എന്ന പ്രതികരണമാണ് തൊഴിലാളികൾ ഓരോരുത്തരും നടത്തുന്നത്. മാത്രമല്ല ഭാരതത്തിന്റെ ആ ഏകീകൃത സ്വഭാവം കൂടി നമുക്കിവിടെ കാണാൻ സാധിക്കുന്നു. അങ്ങ് കശ്മീർ മുതൽ നമ്മുടെ കേരളം വരെയുള്ള സംസ്ഥാനങ്ങളിൽ നിന്നുള്ള തൊഴിലാളികൾ ഈ നിർമ്മാണ പ്രവർത്തനത്തിന്റെ ഭാഗമായി എന്നതാണ് ഏറ്റവും ശ്രദ്ധേയമായ ഘടകം. രാം ജന്മഭൂമിയിൽ നിന്ന് ഉണ്ണി കെ വാര്യർക്കൊപ്പം ഗൗതം, അനന്തനാരായണൻ, ജനം.